येत्या लोकसभा निवडणुकांपूर्वी सीएए कायदा लागू करणार असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलेलं आहे। नागरिकता सुधारणा कायदा निवडणुकीपूर्वी लागू करणार असं अमित शहा यांनी स्पष्ट केलेलं आहे। 17व्या लोकसभेचं शेवटचं सत्र सुरू असताना आणि लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी हा मोठा दावा केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रसन्न जोशी सर। प्रसन्न सर, सीएए कायदा हा लागू करणार असल्याचं आता अमित शहा यांनी स्पष्ट केलंय। निवडणुकांच्या अगोदर हा कायदा लागू होणार आहे। हा अतिशय मोठी घोषणा आहे आणि ती अगदी एका अर्थानं गेम चेंजरही ठरू शकते किंवा अगदी वेगळ्या प्रकारचं वातावरण सुद्धा देशात तयार होऊ शकतं। आपल्याला कल्पना आहे 2019 साली जेव्हा सीएए एनआरसी लागू करण्याच्या दृष्टीने पावलं पडली होती त्यानंतर देशभरात गदारोळ सुरू झाला होता। शाहीन बाग प्रकरण सुद्धा दिल्लीमध्ये घडलं होतं आणि बेसिकली भारतातले अल्पसंख्याक मुस्लिम समाज यांच्यामध्ये भीतीचं वातावरण होतं। त्या पार्श्वभूमीवर आता हे जाहीर करण्यात आलेलं आहे। एका मोठ्या राष्ट्रीय वाहिनीच्या कार्यक्रमामध्ये अमित शहा यांनी मुलाखती दरम्यान हे विधान केलेलं आहे की या संदर्भातले नियम बनवल्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वीच सीए लागू करण्यात येणार आहे। सीएच्या नंतर आता एनआरसी म्हणजे नॅशनल रजिस्ट्री ऑफ सिटीजनशिप हे सुद्धा लागू करणार का याबद्दल मात्र माहिती येणं बाकी आहे। मात्र सीए लागू करण्यात आल्यानंतर आता सीएच्या द्वारे ज्याच्यामध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश इथल्या ज्या मायनॉरिटीज म्हणजे हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन ज्यांना नागरिकत्वाची गरज आहे भारताला ती दिली जाईल आणि त्यामुळे मुसलमानांनी घाबरायची गरज नाही असं अमित शहानी म्हटलेलं आहे। असं असलं तरी नॅशनल रजिस्ट्री ऑफ सिटीजनशिप ज्याच्यामध्ये योग्य डॉक्युमेंट्स नसतील तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते अशी जी लोकांमध्ये भीती आहे ती मात्र स्पष्ट झालेली नाहीये। एक मात्र नक्की पुन्हा एकदा 2019 साली जो सीएचा मुद्दा होता जो 2020 कोविड नंतर बंदोबस्त्यात गेला होता तो आता पुन्हा उभारून पुढे आलेला आहे। नक्कीच प्रसन्न सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।